डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं गाव कुठलं? गाव माझं साहेब देवरवाडी, महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र म्हणजे बेळगाव पशी येतं का ते? बेळगाव पैसे येते. बेळगावहून 15 किलोमीटरवरती आहे ते. अच्छा अच्छा. तुम्हाला काय त्रास होता पूर्वी? पूर्वी मी ज्या वेळेला आजारी पडलो म्हणजे निमोनियापासून, अच्छा मला निमोनियापासून फार सिरियस कंडिशनमध्ये गेलो. अच्छा. त्याच्यानंतर मला त्या कंडिशनमध्ये केलीमध्ये ऍडमिट केले. कधी केलं होतं तुम्हाला ऍडमिट? केलीमध्ये 2023ला सर. अच्छा 23ला मला दीड महिना सव्वा महिना मी केलीमध्ये ऍडमिट होतो सर. बर. त्याच्यानंतर मला जे काय त्यांनी माझी स्टेप म्हणजे तिथं केलीमध्ये लास्ट स्टेप होती. बर 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 बर. शेवटच्या ह्याला म्हणजे अशा परिस्थितीमध्ये होती की गावाकडे माझी सगळी तयारी चालू होती. अच्छा म्हणजे हे करायची. अच्छा. त्यातून बाहेर पडला तुम्ही त्या गोष्टीतून? त्याच्यातून मी बाहेर पडलो. मला त्या केलीमध्ये जी ट्रीटमेंट दिली हा. हाय लेवलची स्टिरॉइडची ही असते ट्रीटमेंट. अच्छा म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट तुम्ही तिथे घेतली होती? केलीमध्ये मी सव्वा महिना मी ऍडमिट होतो. अच्छा. त्या ट्रीटमेंट पासून मला मला पहिला शुगर वगैरे काय नव्हती. अच्छा त्या अच्छा. ट्रीटमेंट पासून मला सर शुगर डिटेक्ट झाली. बर. शुगर झाली मला. शुगर अशी झाली की नाही, फास्टिंग माझी 350-400 असायची फास्टिंगची? आणि पीपी नंतरची आफ्टर मील नंतर माझी शुगर 550 650च्या ह्याच्यामध्ये असायची. अच्छा अच्छा अच्छा. तरी मला काय प्रॉब्लेम येत नव्हता. बरोबर. माझे डायबेटिक डॉक्टर मला केलीमध्ये जे होते, अच्छा. डॉक्टर घटनटी म्हणून, अच्छा त्यांनी त्यांची ट्रीटमेंट शुगरवरची माझी ट्रीटमेंट चालू ठेवलेली त्यांनी. अच्छा. त्या ह्याच्यात मला मी प्रत्येक वेळा विचारत होतो, फॉलोअपला जात होतो त्यावेळेला, बरोबर. सर मला भीती वाटायली एवढी शुगर म्हटल्यानंतर. मग त्यांनी मला धीर दिले अच्छा. की ही तुझी शुगर काय पहिल्यापासून नाही आहे. हा. आता ही मेडिसिन पासून तुझी शुगर हे झालेली आहे, वाढलेली डिटेक्ट झालेली आहे. बरोबर. त्याच्यापर्यंत घाबरायचं काय हे नाही. अच्छा. मग त्याच्यानंतर मी असंच हे करत होतो. हा. त्यावेळी मला आमचे वैभव पाटील सर म्हणून भेटले. कृष्णा सदावर सर बेळगाव मधले? सर, वैभव सर वगैरे भेटले. त्यांनी वैभव सरने मला एक मेडिसिन हे केले, डायबेटिक ज्यूस हा आपला इलाइट फ्युचर कंपनीचा? हा. अच्छा. त्याच्यात मला ते मी कंटिन्यू केलं. अच्छा. कंटिन्यू केल्यानंतर माझी 1 महिना मी हे केलं कंटिन्युअस. अच्छा. मध्ये मला 15 दिवसानंतर काय त्याचे रिझल्ट वाटले नाही. बरोबर. 15 दिवसानंतर मला असे रिझल्ट आले की नाही, हा. माझी शुगर सकाळची 140 झाली अरे बापरे. आणि नंतर मग 220 ह्याच्यात हे झाले. किती दिवसात फरक पडला तुम्हाला हा? मला 1 महिन्यानंतर मला चांगल्या प्रकारे फरक पडला. अच्छा अच्छा अच्छा. याचा आणखीन एक फायदा म्हणजे मला कसं झाला, मला तुम्ही बेरी ज्यूस पण घेतला होता थोडा? बेरी ज्यूस घेत होतो. मला ते क्रॅम्प यायचे भरपूर. बरोबर. वात वगैरे असं फुल वात वगैरे यायची. अच्छा अच्छा. मग ते बेरी मी मध्ये कंटिन्यू केले 5-6 दिवस. बरोबर. त्या बेरी घेतल्यापासून म्हणजे ते जरा टेस्टला शुगर हे आहे त्याच्यामध्ये. अच्छा. हा. ते शुगर वाढायला लागली. मग बेरी बंद केलं थोडंफार दिवस. अच्छा अच्छा. बेरी बंद केलं तर म्हणजे क्रॅम्प वगैरे सगळे वातीचा प्रकार होता तो सगळा टोटली हे झाला. नाही झाला. आणखी परत मला डायबेटिक ज्यूस पासून हा. म्हणजे जे काय मूळव्याधी होती, अच्छा. पाईल्स, बरोबर. ते माझं आता सध्या मी 3 महिने तरी घेतलंय. हे 3-4 महिने तरी होत आलेत मला. बरोबर. त्याच्यात मला ते आपला पाईल्सचा प्रकार तर काय नाहीच आहे, अच्छा. टोटल हे झालेला आहे. बर. शुगर आता जेवल्यानंतर सर माझी शुगर आता 220 अच्छा. ह्याच्यामध्ये राहते. फास्टिंग किती राहते तुमची आता? फास्टिंग म्हणजे काय 150, 180, 170 ह्याच्यात राहते. म्हणजे तुम्ही आता मला म्हणजे काय त्याचं कंट्रोल मध्ये आहे टेन्शन नाही आहे. अच्छा. शुगर टेन्शन नाही तुम्हाला? शुगरपासून काही टेन्शन नाही. माझं फार उत्तम म्हणजे त्याच्यापासून म्हणजे इम्युनिटी पॉवर वाढलेली आहे. बरोबर बरोबर. इम्युनिटी पॉवर म्हणजे सर मी ह्याला बसत होतो संडासला वगैरे तर उठायला जड व्हायचं. अच्छा. लघवीला बसलं तरी उठायला जड व्हायचं. आता मला काही प्रॉब्लेम नाही. अच्छा अच्छा. एक एवढं नंबर. फास्ट मध्ये हे झालं. इम्युनिटी पॉवर म्हणजे त्या मेडिसिन पासून, डायबेटिक ज्यूस पासून हा. फार उत्तम इम्युनिटी पॉवर पण वाढलेली आहे आणि शुगर पण कंट्रोल झाली. तुम्हाला दिवसा कंट्रोल वगैरे येत नाही आता? झोप वगैरे अशी काही जास्त? आणि आळसपणा जो होता तो अच्छा. पूर्ण कमी झालेला आहे. अरे वा वा वा. असा प्रकार म्हणजे एकंदरीत तुम्हाला चांगला रिझल्ट आला आपल्या फार प्रोडक्टचा? उत्तम म्हणजे उत्तम प्रकारचा मला रिझल्ट आलेला आहे. अच्छा. आणि कुणी पण हे युज करायला काही हरकत मग नाही. तुम्ही कंपनीचे आभार मानायची तुमची इच्छा आहे का नाहीये मग? कंपनीचे आभार माना. अच्छा अच्छा. 500-600ची शुगर एवढी नॉर्मल आली म्हणजे कंपनीचे आभार मानायलाच पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यात वैभव सरांचं पण आम्ही हे करायला कृष्णा सरांचं पण आपले कृष्णा सर होते आपल्या बरोबर. कृष्णा सर, वैभव हा. नारायण पाटील सर होते, शिवाजी पाटील सर होते. अच्छा अच्छा. तर मी आमच्यावर विश्वास ठेवून जे प्रोडक्ट सेवन केलं त्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहे. कंपनी आम्हाला इथून पुढे तुम्ही लोकांना सजेस्ट करा अशी
इच्छा आहे ओके, आणि ती ओके. आपण आपल्या इलेक्ट फ्युचर ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मोठ्या एका विशिष्ट उंचीपर्यंत नेऊन ठेवूयात हीच इच्छा. माझी हा. हे सर एक म्हटलं तर मी स्वतः डॉक्टर असल्यापासून मी याच्यावर विश्वास ठेवू नये. अच्छा खरं मला पर्याय म्हणून मला मेडिसिन घेत होतो. मला अच्छा. डेली नाही म्हणताना 600 रुपयाची मेडिसिन लागत होती सकाळ संध्याकाळ बापरे डेली. डेली. अच्छा त्याच्यापासून मला काही कंट्रोल म्हणून काय नव्हतं मला शुगर बरोबर. असं हे. अच्छा तर काय होत नव्हतं म्हणून मला फार बिंदास राहणंच जमलं नाही. अच्छा कारण काय केव्हा एवढी शुगर म्हटल्यानंतर केव्हा काय होईल काय सांगता येत नव्हतं. बरोबर बरोबर. त्याच्यासाठी मी हे कंटिन्यू जेव्हा केलं तेव्हापासून मला भरपूर आणि बरोबर. विश्वास ठेवून मी स्वतः डॉक्टर असल्यापासून मला कमी विश्वास तरी एक बघूया पर्याय म्हणून मी हे केलं तुमच्या Result चांगला आला. माध्यमातून. बरोबर आता बरोबर. त्याचा भरपूर फरक पडलेला आहे. चालेल चालेल चालेल. चांगला झालेला आहे. ओके सर. त्याच्यासाठी आणि जसं तुम्ही सेवन केलं तसं इतरांना पण या गोष्टीपर्यंत ओके. आणून पोचवा हीच पोहोचवणार इच्छा. आहे मी, सर. ओके सर ओके. थँक्यू सर. चलो Thank you.